या वेळेला पुन्हा एकदा ऑन साइडला खेळायचा प्रयत्न होता, शरीराचा वेध घेतोय, विकेट कीपर मात्र बॉलवर तुटून पडतोय, थ्रोही केलाय परंतु लेग टॉस जिंकलाय आणि टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारलाय. धन्यवाद. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. धन्यवाद अभिषेक. आणि इथे मात्र मला वाटतं आज मंदार गुरव आपल्या रंगात येताना पाहायला मिळतोय. नाणेफेकीनंतर आलेला हा पहिला षटकार मंदार गुरवच्या बॅटमधून, गोलंदाज अक्षयच्या हातामध्ये सोपवल्या गेलेल्या या दुसऱ्या षटकामधून जबरदस्त प्रहार, बॉल सीमा पार षटकार आणि षटकारासोबत मात्र धावफलकाला चालना मिळतेय. धावफलक दुहेरी हे नाव तुम्हाला अगोदरच सांगायचंय. आकुटप्प्याचा बॉल आणि त्यावरही आक्रमण, मंदार गुरव काळा चौकीचा बंड्या, ब्रँडेड षटकार गोलंदाजाला. पुन्हा एकदा आकुटप्प्याचा बॉल आणि तोही जाईल सीमा रेषा पार, षटकार. बॅक टू बॅक 3 षटकारांची तिकडी इकडे मात्र पूर्ण केली आहे मंदार गुरवने. काळा चौकीचा बंड्या, ब्रँड आहे ब्रँड. आणि या ब्रँडने मात्र आज संपूर्ण या वेळेला व्हाईट बॉल नव्हे तर या वेळेला मात्र पंचांनी नो बॉल घोषित केलाय, जेणेकरून मात्र या वेळेला 21 अक्षय पुढील चेंडूसाठी. या वेळेला मात्र पिचिंग चांगली होती, ऑफस्टम्पच्या थोडीशी बाहेरची लाईन, परंतु पंचांनी बघा त्या ठिकाणी आता मात्र ओव्हर स्टेपिंग साठीचा नो बॉल घोषित केलाय आणि स्क्वेअर कटच्या फटक्यानिशी मात्र पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट, बॅकवर्ड पॉइंट बाउंड्रीकडे जाणारा हा चेंडू पाहायला मिळतोय. 4 धावांसाठी खणखणीत चौकार. पंचांनी नो बॉल मात्र माघारी घेतलेली आहे, परंतु चौकार तर नक्कीच मिळणार आहे. एक स्लाइसिंग कट पाहिजे का अजून काही वेळ वाट पाहावी लागेल. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर बॉल चाललाय आउट ऑफ डिफेन्स. पहिलाच बॉल चॅलेंजिंग ओव्हरचा 6 धावांसाठी डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे जात असताना आकुटप्प्याचा चेंडू होता, चांगल्या रीतीने मात्र चेंडूला पिक केलं, टायमिंगही चांगलं, पुरेशी ताकदही होती फटक्यामध्ये, अगदी सहजते. हो, यावेळेला लो फुल टॉस, ज्याप्रमाणे पिंट्याने सांगितलं हा बॉल जाणार मैदानाच्या बाहेर आणि तेच घडलंय. मंदारच्या बॅट मधून आलाय सिक्सर आणि या 6 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचते धावफलकावरती 17 या आकड्यावर. पिंट्या बोलला 6 आणि 6 आला देखील. मंदार गुरव्याचे चाहते आहेत पिंट्या, आज मात्र समालोचन कक्षामध्ये बसून क्रिकेटचा आनंद घेत आहेत. हे क्रिकेटचे चाहते आपल्या आवडत्या खेळाडूचा खेळ पाहण्यासाठी मैदानामध्ये का पहिलाच बॉल त्याला पूल केलाय आणि पूल झालाय सक्सेसफुल. बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्याच बॉलवर येतोय खन 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 खणखणीत षटकार. पहिल्याच बॉल आपण पाहिलं तर पूल केला आणि त्या बॉलला पाठवलं देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर. मॅचचं समीकरण बदलले. 23 बॉल आणि या 23 बॉल मध्ये जिंकण्यासाठी आता हो पुढचा बॉल यावेळेला देखील बिग हिट. बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक जज करतोय, तो बनतोय दर्शक आणि हा बॉल देखील फरार. 6 धावांसाठी येतोय मंदारच्या बॅट मधून आणखीन एक दर्जेदार षटकार. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोचले धावफलकावरती 13 या आकड्यावर. मॅचचं समीकरण शेवटचे 21 चेंडू शिल्लक आणि 25 धावांची गरज असणार आहे. ताकद आहे या खेळाडूकडे, एक्सपिरियन्स आहे, अनुभव आहे आणि त्याच्या जोरावरच आपल्या संघाला घेऊन फायनल मध्ये देखील दाखल झाला. हो, यावेळेला बीमर आणि बीमरचा बॉल गेलाय आउट ऑफ द पार्क. पंच मात्र इशारा करतील येतोय षटकार. नो बॉल आणि या नो बॉल वरती 6 धावांचा बोनस आणि या बॉलला फेकून दिलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि आता मात्र आणखीन एक फ्री हिटचा बॉल असणार आहे. चॅलेंज कंप्लीट करायचं आहे. 18 धावा करायच्या होत्या या षटकामध्ये. मयुरेश भवर आणि मंदार गुरव ही जोडी आपण पाहतोय मैदानामध्ये टीम जिजामाता 11 या संघाकडून. लो फुल टॉस, मॅच फिनिश, स्पर्धा जिंकली आहे संघ आहे जिजामाता 11 या संघाने. मान्सून बिग बॅश 2024
या चषकावर आपल्या संघाचं नाव सुवर्ण अक्षरात कोरलंय. मंदार गुरव काळा चौकीचा बंड्या या मॅच मध्ये देखील त्याची बॅट बोलली. 10 बॉल मध्ये 300च्या स्ट्राईक रेटने 30 धावा बनवल्या. मंदार गुरव बंड्या आणि गोलंदाजी करत असताना एक विकेट देखील पटकावली आहे. ही स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न झाली आणि ही स्पर्धा जिंकली आहे टीम जिजामाता 11. कॉंग्रॅच्युलेशन टीम जिजामाता 11. कॉंग्रॅच्युलेशन श्री मुकुंदजी गावडे. टप्प्याचा बॉल त्याच्यावरती देखील आक्रमण. क्षेत्ररक्षक बॉलला जज करतोय. बॉल खाली आलाय. अगदी सोपा झेल आणि पहिली विकेट करण सावर्डेकर बाद. पहिला बॉल स्लोअर 1 त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. बरोबर बॉल हातामध्ये बसतलाय. सुटलेला बॉल हातामध्ये बसला जरूर. आणि विकेट देखील आली आहे. चालू आहे मग हे काय चालत नाही. हॅलो 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 रचली जाते मंदारच्या माध्यमातून. यावेळेला देखील उडवलेला बॉल क्षेत्ररक्षक आहे. यस तैनात केला होता क्षेत्ररक्षक बरोबर त्या ठिकाणी आणि बरोबर क्षेत्ररक्षकाने झेल पकडलाय. समर्थच्या विरुद्ध रचलेली व्यूह रचना कामी आली आहे मंदार गुरवच्या. विकेट आली आहे. फलंदाज बाद. नवीन बॅटर प्रभंजन सनस. एक्सपिरियन्स आहे मंदार गुरवकडे कित्येक वर्षामध्ये. मंदारच्या विरुद्ध लो फुल टॉस बॉल समोर फटका खेळलाय आणि आणखीन एक झेल. आणखीन एक फलंदाज बाद. मंदार गुरव ठरतोय हिरो या मॅच मध्ये. 3 महत्वपूर्ण विकेट्स एका षटकामध्ये पाहायला मिळाल्यात मंदारच्या माध्यमातून. ऍक्शन रिप्ले लो फुल टॉस बॉल त्याला जर आपण पाहिलं तर सरळ रेषेमध्ये खेळलं होतं. प्रभंजन सनसने क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी. बरोबर त्याच्या हातामध्ये झेल आणि म्हणूनच की काय फलंदाज प्रभंजन सनस बाद झालाय. स्लोअर 1 बॉल चांगला हाताळला मंदारने. हॅट्रिक बॉल होता. हो यावेळेला देखील आपण पाहतोय मंदारचा पहिलाच बॉल स्लोअर 1 पाहायला मिळतोय. गतीमध्ये परिवर्तन सातत्याने केलं जाते मंदार गुरव्याच्या मध्ये. हो पुढचा बॉल केतनसाठी चांगला हाताळलाय मंदारने. रन मात्र मिळणार. आपल्या आवडत्या खेळाडूला प्रोत्साहन देण्यासाठी मैदानामध्ये विक्रांतसाठी प्रचंड वेग. आता मात्र गती पाहायला मिळाली. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. शेवटचा एक. यावेळेला स्लोअर 1 डिलिव्हरी पाहायला मिळाली. आणखीन एक डॉट बॉल. पुढचा बॉल पुढे येऊन फटका खेळण्याचा प्रयत्न. मयुरेश आहेत. विकेट येईल आणि आणखीन एक फलंदाज माघारी परतलाय. पहा यष्टीरक्षक मयुरेश भवर यांचा कारनामा आणि ही विकेट देखील आली आहे. विक्रांत या ठिकाणी माघारी परतलेत. 20 धावा धाव फलकावरती. प्रणयच्या बॅट मधून यावेळेचा बॉल. स्टेप आउट केला होता. पुढे येऊन सिंगल रनचा विचार करत होते. त्या लक्ष्याला सामोरं जात असताना संघर्ष अटळ राहिला. यावेळेचा बॉल चांगला पिचिंग गेलाय. 9 धावांची गरज. पुन्हा एकदा मयुरेश गोलंदाजी मार्कवर. यावेळेला मयूरचा चांगला पा. यावेळेला हवेत झेलची संधी. बॉल बाहेर जातोय की झेल मिळते. क्या बात आहे. यावेळेला हवेत बॉल. झेल मात्र मिळालीये. चेंडू हातामध्ये जाऊन विसावा घेतोय. मंदारच्या माध्यमातून चांगला बॉल मात्र आखण्यात आला
अजूनही मॅच संपलेली नाहीये. 10 बॉल अजूनही 9 रनांची अजूनही गरज आहे. आणखी एकाच दुसरा बॉल डॉट आला आणि एकेरी समीकरण चालू राहिलं तर क्या बात आहे. चांगला बॉल मंदार. आता मात्र बॉल एकंदरीत 8 संघांनी या लीग फॉर्मॅट मध्ये सहभागी झाले. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा पुल केला. झेलची संधी खेळाडू आहेत आणि यावेळेला संकेत कदमची मात्र अचूक झेल मात्र साधली गेली. आणखी एक विस्फोटक फलंदाज बॅक टू पवेलियन मार्गस्थ लावलाय. एक षटकार आला होता पहिल्या बॉलवरती परंतु तदनंतर कमबॅक केलाय मंदार गुराव. एक विस्फोटक प्रहारी बॅटर मात्र माघारी पाठवलाय. संकेत सलामीचे 2 सलामीवीर मात्र माघारी पाठवलेत. आज 8 संघांनी मात्र सहभागी झाले होते. त्या 8 संघांमधून 2 संघांचा मात्र अंतिम प्रवास मात्र अजूनही सुरू आहे. अंतिम संघर्षमय प्रवास विजयाची संघर्षमय वाटचाल मात्र पाहायला मिळते प्रत्येकाला. VS स्पोर्ट्स मान्सून बिग बॅश 2024